बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये पालिकेच्या निवडणुकीकरता प्रचाराच्या रणधुमाळीनं चांगलाच जोर धरलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं टीका टिप्पणी करताना कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेचा विषय चांगला चर्चेत येतोय। या विषयाला मात्र काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी चित्रफित दाखवत विरोधकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केलाय। 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात, त्यांना वेटीस धरू नका। कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका। माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काय अडचण नाही, मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन, परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका। असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात, वाल बंद करायचा प्रयत्न करतात, अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत। हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या। मी तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना, परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा, कारण की हे पाणी एकटं बंटी पाटलाच्या घरात जात नाही, तर 7 लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात। त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपण जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप पाईपलाईनमध्ये। नक्कीच लागावी। आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये प्रामुख्यानं जी थेट पाईपलाईन योजना आहे, म्हणजे कोल्हापूर शहराला थेट काळमवाडी धरणातून ही पाईपलाईनचं पाणी आहे ते येतं आणि त्याच अनुषंगानं आहे ते आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। एकीकडे महायुतीचे नेते आहेत ते सतेज पाटलांना टार्गेट करत त्या ठिकाणी थेट पाईपलाईन योजनेमध्ये काहीसा घोटाळा झाल्याचा आरोप आहे तो करतायत, ढपला पडल्याचा आरोप आहे तो करतायत। मात्र दुसरीकडे सतेज पाटलांनी काल एक पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये जेव्हापासून ही थेट पाईपलाईनची योजना मंजूर झालेली आहे ती मंजुरीपासून ते पूर्णत्वास येईपर्यंतचा सगळा जो समाचार आहे तो एका चित्रपतीच्या माध्यमातून घेतला आणि विरोधकांचं तोंड कुठेतरी एक आहे ते बंद करण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे। आणखी त्यांनी शेवटी या संदर्भात सांगितलंय की आता थेट पाईपलाईन योजनेचं मी सगळं सांगितलेलं आहे, त्याची चित्रफित आणि सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते आरोप करणारे चंद्रकांतदादा पाटील आणि राजेश क्षीरसागर यांना देखील पाठवण्यात आलेले आहेत। आणि हे सगळे आरोप प्रत्यारोप जे सुरू असताना प्रामुख्याने जर पाहिलं तर थेट पाईप योजनेला जो आरोप प्रत्यारोप होतात त्याला कुठेतरी मी आता फुल स्टॉप देतो, इथून पुढे मी जे काय आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। मात्र एकूण कोल्हापूर महानगरपालिकेच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये पाहिलं तर विरोधकांकडून हाच मुद्दा टार्गेट केला जाणार आहे। आज या संदर्भात महायुतीचे जे नेते आहेत राजेश क्षीरसागर असतील, धनंजय महाडिक असतील, अमल महाडिक असतील, या सगळ्याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कोल्हापूर शहरात नुसतं थेट पाईपलाईनच नाही तर रस्ते आहेत, गटर्स आहेत, स्वच्छता आहे आणि त्यासोबत इतर देखील काही प्रश्न आहेत ते वर्षानुवर्षे तसेच आहेत। मग कोल्हापूरचा विकास काय करणार असा देखील एक प्रश्न आहे तो आता उपस्थित होतोय। खरं तर रणधुमाळी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। प्रचार सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।